मध्य प्रदेशासह नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी आणि रामटेक तालुक्यात 2 दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने चौराई, तोतलाडोह, नवेगाव, खैरी, पेंच धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने कन्हान नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मध्य प्रदेशामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे चौराई धरणाचा जलसाठा वाढल्याने मंगळवारला रात्री 8 वाजता धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते। त्यामुळे तोतलाडोह आणि पेंच धरणाचा जलसाठा वाढल्याने दोन्ही धरणाचे 14 दरवाजे मंगळवारला रात्री उघडण्यात आले होते। काल बुधवारला दिवसभर धरणाचे दरवाजे उघडले असल्याने कन्हान नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पूर परिस्थिती निर्माण झाली। आज गुरुवारला चौराई, तोतलाडोह आणि नवेगाव, खैरी, पेंच धरणाचे दरवाजे कमी प्रमाणात सुरू असल्याची माहिती धरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन पेंच पाटबंधारे उपविभागीय अभियंता NS सावरकर आणि अजय शेलार यांनी नागरिकांना केलं। गजा महाराष्ट्र 24 न्यूज के तरफ से बावनकर कन्हान। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।